जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर आज एका विशेषाच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यासाठी इथं उपस्थित आहे. त्यांचं नाव आहे श्री दत्तात्रय सदाशिव देशमुख. राज्यकर सहाय्यक आयुक्त अशा प्रकारच्या पदावर ज्यांच्या अलीकडे नेमणूक झालेली आहे. मुक्काम पोस्ट शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे हे पूर्वीचं हवेली तालुक्यातलं गाव आणि त्या गावामध्ये असलेली माध्यमिक शाळा म्हणजे नवभारत हायस्कूल शिवणे येथे त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. B.Com पर्यंत शिक्षण यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे येथे झालं. बॅचलर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स, M.Com, MA हिस्ट्री अशा प्रकारच्या अनेक गुणवत्ता त्यांनी संपादन केल्या आणि MPSCची 1992 साली परीक्षा दिली आणि त्यामध्ये 1994 मध्ये मुंबई विक्रीकर कायदा लिपिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2012 राज्यकर अधिकारी ते 2026 पर्यंत 14 वर्ष त्यांनी सेवा केली आणि 2026 राज्यकर सहाय्यक आयुक्त म्हणून आता सध्या त्यांची नेमणूक झालेली आहे. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्वाचं उदाहरण आपल्या पुढे देताना मला विशेष आनंद याचा होतो की हे ग्रस्त आमचे विद्यार्थी आहेत. मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर यांनी 28-30 वर्ष नवभारत हायस्कूलमध्ये सेवा केली आणि या काळामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी घडले गेले. त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व. विशेष म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या पाहता कर्यात मावळातलं हे कुटुंब कर्जावणे देशमुख म्हणून शिवकाळामध्ये आणि त्याच्यानंतरही आणि अगोदर ज्यांच्याकडे देशमुखी होती त्या घराण्यातील हे एक व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे शेतीची आवड असलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ह्या उच्च पदापर्यंत पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व. त्याचं कारण असं आहे की NDA जवळ हे गाव पूर्वी होतं. आज ते शहरामध्ये विलीन झालं. परंतु या घराण्याची आणि इथल्या या गावाची शिवणे कोंढवे कोपरे अनेक एकर जमीन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी संपादित केली आणि त्यामुळे बरेचसे कुटुंबांना उत्पन्नाचा काही मार्ग राहिला नाही. काही लोकांना पुनर्वसन म्हणून नोकऱ्या देण्यात आल्या NDA मध्ये, परंतु त्यातून फार मोठा उत्कर्ष होण्यासारखं नव्हतं आणि श्री दत्तात्रय देशमुख यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं जीवन घडवलं. याचं कारण असं आहे की परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. कुटुंब मोठं आणि त्यामध्ये सर्व भावात हे धाकटे होते. मिळेल ते काम करून त्यांनी सांगितलं की मी या पदापर्यंत पोहोचलो. अर्थात ही सामान्य गोष्ट नाही. त्यांच्या पत्नी या भोसले घराण्यातील आहे. म्हणजे ऐतिहासिक वारसा दोन्ही बाजूचा आहे. राजगड जवळ पाल खुर्द म्हणून गाव आहे. त्या गावातल्या त्यांच्या पत्नी ज्यांनी उत्तम साथ दिली, त्यांना अतिशय सोजवळ आणि शांत व्यक्तिमत्व, आपल्या पतीच्या कर्तृत्वामध्ये किंवा त्यांचा उत्कर्ष होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि अशा प्रकारे आज तिथं शेती त्यांनी घेतलेली आहे. इकडची जरी शेती गेली तरी पाल खुर्द, राजगड, किल्ले राजगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल बुद्रुक गावामध्ये भोसले परिवार राहतो आणि या भोसले परिवाराच्या त्या कौशल्या दत्तात्रय देशमुख या त्यांचं माहेर भोसले परिवारातलं पालचं आहे. तेव्हा आपल्या सासरवाडीजवळच त्यांनी आता काही एकर शेती घेऊन त्या शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. मी त्यांची मध्ये मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितले, खरं म्हणजे माझी आवड ही शेतीची आवड आहे.
शेती हा आपला पूर्वापार व्यवसाय आहे आणि त्यातून समाधान मिळतं. मी आजही मला जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी सहकुटुंब शेतामध्ये जात असतो. अनेक प्रयोग आम्ही शेतामध्ये केले आणि विशेष म्हणजे मी राजगडला कार्यक्रमासाठी दरवर्षी 12 जानेवारीला जातो. तेव्हा मला त्याची निश्चित आठवण होते आणि मी स्वतः त्यांच्या शेतावर जाऊन मी आणि माझ्या पत्नीने पाहणी केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्व, परिस्थितीशी झगडत झुंजत इथपर्यंत आलेलं व्यक्तिमत्व आज मराठा समाजातील, एक बहुजन समाजातील, एक देशमुख घराण्यातील व्यक्तिमत्व आयुक्त पदापर्यंत, राज्यकर सहाय्यक आयुक्त पदापर्यंत ज्यांनी भरारी मारली ही सामान्य गोष्ट नाही. आणि अशा प्रकारे या कुटुंबामध्ये अनेक कर्तृत्ववान अशी माणसं होऊन गेली. त्याच्याबरोबर जर विचार केला तर त्यांच्या पत्नीचं आता मी नाव सांगितलं, सौ कौशल्या या दत्तात्रय देशमुख, ज्यांची चांगली साथ मिळाली. 2 चिरंजीव आहेत त्यांना, ऋषिकेश दत्तात्रय देशमुख MA सिव्हिल अशी डिग्री त्यांनी प्राप्त केलेली आहे, इंजिनियर आहेत. दुसरे चिरंजीव अनिरुद्ध दत्तात्रय देशमुख BCom LLB आहेत. म्हणजे अशा प्रकारचं केवळ ते शिकले असं नाही, एक घरातील माणूस शिकला की पुढची पिढी सुद्धा पुढे जाते. आणि अशा प्रकारे दोन्ही चिरंजीव त्यांचे आज आपापल्या व्यवसायामध्ये जसे स्थिर आहेत तसेच उच्च विद्या विभूषित आहेत. म्हणजे अशा प्रकारचा एक सुंदर परिवार. आणि विशेषतः मला अभिमान वाटतो की आमच्या विद्यालयातून जे जे कर्तृत्ववान विद्यार्थी होऊन गेले आजपर्यंत मोठमोठ्या पदावर आहेत, आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरारी मारली त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि तसं पाहिलं तर हा एक मोठा परिवार एकेकाळातला. त्यांचे थोरले बंधू श्री कैलासवासी महादेव सदाशिवराव देशमुख हे पूर्वी शिवणे गावचे उपसरपंच होते. दुसरे बंधू वामनराव सदाशिवराव देशमुख, तिसरे बंधू रामराव सदाशिवराव देशमुख, चुलते किंवा ज्यांना काका आपण म्हणतो ते त्रिंबकराव देशमुख आणि चुलत बंधू गजानन महादेव देशमुख. अशा प्रकारचा मोठा परिवार आहे. यापेक्षा अधिक नावं असतील, परंतु माझ्या डोळ्यापुढे जेवढी मला माहीत असलेली नावं ती आपल्यापुढे मी सादर करण्याचं कारण की या सर्व कुटुंबाने, कारण या कुटुंबामध्ये हे धाकटे बंधू होते. थोरले बंधू महादेवराव देशमुख हे आज हयात नाहीत. आणि अशा प्रकारे या कुटुंबातील या धाकट्या मुलानं, या धाकट्या चिरंजीवानं एक उंच भरारी मारली. स्वकर्तृत्वावर इथपर्यंत ते गेले म्हणून मला त्यांचं चरित्र आपल्यापुढे मांडण्याचा मोह झाला. दुसरी गोष्ट म्हणजे या घराण्यामध्ये आता सध्या जे नाव गाजते किंवा लोकप्रसिद्ध आहेत त्या म्हणजे सौ सायलीताई सुशांत देशमुख. या उत्तम कीर्तिकार आहेत, हरिभक्त परायण आहेत आणि आता जवळजवळ मावळ पट्ट्यामध्ये तर सगळीकडे त्यांची कीर्तनं आणि प्रवचनं मला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सुशांत रामराव देशमुख हे त्यांचे पती आहेत आणि त्यांची उत्तम साथ त्यांना लाभते. म्हणजे या घराण्याने सर्व क्षेत्रामध्ये प्रगती मला केलेली दिसते. जसे ते उत्तम शेतकरी, तसंच एक शिक्षणामध्ये पुढारलेलं परिवार आणि त्याचबरोबर परमार्थामध्ये हरिभक्त परायण ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि सायलीताई तसं वयाने खूपच लहान असून सुद्धा मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणावंसं वाटतं. कारण एक सुंदर त्यांनाही माहेर लाभलेला आहे, जगताप घराण्यातील आहेत, वडिलोपार्जित त्यांना तो वारसा मिळालेला आहे, उत्तम असं वक्तृत्व आहे. आणि अशा प्रकारे या कुटुंबाचा वारसा त्यांनी आता चालवलेला आहे. परंतु आपल्यापुढे श्री दत्तात्रय सदाशिवराव देशमुख यांचं चरित्र मांडताना मला निश्चित अभिमान वाटतो. त्यांना भावी आयुष्यामध्ये आता सेवानिवृत्तीच्या कडे ते वळलेले आहेत. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी सांगितलं मी उत्तम कार्य केलं, मला सतत माझ्या वरिष्ठांची प्रेरणा मिळाली आणि आता इतके वर्ष सेवा केल्यानंतर
कदाचित वर्ष 2 वर्ष शिल्लक राहिले असतील. उत्तम कार्य करण्याचं मला आता भाग्य लाभलेलं आहे, कारण मी अतिउच्च पदावर पोहोचलोय. आणि विशेष म्हणजे या सर्व परिवारांनी काही दिवसापूर्वी आमच्या घरी भेट दिली. आम्ही त्यांचा सन्मानही केला. तेव्हा ज्या परिसरामध्ये आमचंही जीवन घडलं त्या परिसरातलं हे उत्तम व्यक्तिमत्व आपल्यापुढे मांडताना मला अभिमान वाटतो. आणि असाच आदर्श आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी लोकांनी घ्यावा. आपल्याला आरक्षण मिळालं का नाही मिळालं, यांना कुठलंही आरक्षण मिळालेलं नाही, तरीसुद्धा स्वकर्तृत्वाने स्वबुद्धीने त्यांनी इतकी उंची गाठली. तेव्हा त्यांच्या परिवाराची त्यांची तर उन्नती झालेलीच आहे. मुलं बाळं आता सर्व कर्तृत्वान निघालेले आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा शेतीकडे वळण्याचा त्यांचा विचार आहे. तेव्हा अशा प्रकारे उत्तम कार्य आणि त्याचबरोबर त्यांचा अतिशय सोज्वळ आणि उत्तम असा स्वभाव आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची पद्धत आहे. सर्व परिवाराला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती आहे. मी आणि माझं कुटुंब असं नाही, त्यांचे एवढे बंधू, त्यांची मुलं, सगळ्याची सलोख्याचे संबंध आहेत. गावात सुद्धा सगळ्या त्यांच्या परिवारामध्ये लोकांच्यामध्ये विशेषतः शिवणे ग्रामस्थामध्ये त्यांना एक आदराचं स्थान आहे. तेव्हा मला फक्त एवढंच, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि त्यांच्या हातून सेवानिवृत्तीनंतर उत्तम कार्य घडो एवढीच अपेक्षा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.